हरिओम. आपण सर्वजण आजपासून एक 10 दिवसांच्या या शिबिरात राहणार आहोत. शिबिराच्या ध्येय उद्दिष्ट बहुतेक सगळ्यांना ज्ञात असावं, कारण प्रयोजनमनुद्दिश्यं मंदोपि न प्रवर्तते. प्रयोजनाच्या उद्देशाशिवाय कोणीही मंदबुद्धीचा माणूससुद्धा कोणत्याही कार्यात प्रवृत्त होत नाही. म्हणजे आपण जेव्हा घराबाहेर पाऊल टाकतो, पाऊल टाकण्यामागे काहीतरी उद्देश असतो. एकतर खेळायला जात असतो, काहीतरी काम करायला जात असतो, काहीतरी खरेदी करायला जात असतो, कोणाला तरी भेटायला जात असतो. काय ना काहीतरी कारण असतो. कारणाशिवाय कोणीही माणूस घराबाहेर पडत नाही. मुंगीसुद्धा बिळाबाहेर पडायचा असेल तर काहीतरी उद्देशाशिवाय, म्हणजे अन्न आहार शोधण्याचा का होईना, त्या उद्देशाशिवाय बाहेर पडत नाही. ज्या अर्थी आम्ही या शिबिरात आलो आहे, त्या अर्थी त्यामागेही उद्देश असायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं की हे शिबिर कशासाठी असावं, असं कोण सांगणार? कशासाठी आलो आहे आपण इथे असं तुम्हाला वाटतंय? कोण कोण सांगणार? सांगा बघू. मोबाईलपासून सुटका व्हावं 10 दिवस. एक म्हणजे मोबाईल ही एक आत्ता अलीकडे खूपच एक व्यसन बनलेलं आहे. आणि त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरायला पाहिजे, पण त्यावर आपलं नियंत्रण असावं. मोबाईलने आमचा वापर करू नये, आम्ही मोबाईलचा वापर करावा. मग आजकाल काय झाले, मोबाईलच आम्हाला वापरते, म्हणजे आपण त्याच्या ॲडिक्ट झालो आहे. तसं होऊ नये. राईट. आणि सनातन धर्मासंबंधात आपल्याला काहीतरी शीख मिळावं, शिक्षण मिळावं. आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्मासंबंधात काहीतरी इथे आम्हाला शिकता येईल. ज्या गोष्टी शाळेत शिकता येत नाही, कॉलेजमध्ये शिकता येत नाही, घरातसुद्धा आम्हाला सांगणारी कोण नाही आहे, त्या गोष्टी इथे शिकता यावं म्हणून आलो आहे. 2. या शिबिरात तुम्ही कशासाठी आलात? काय मिळावं म्हणून आलात? काय शिकता येईल म्हणून आलात? ज्ञान प्राप्त. कोणतं ज्ञान? ज्ञान खूप प्रकारचे आहेत. ज्या गोष्टींची आम्हाला ज्ञान नाही आहे, असे कितीतरी गोष्टी आहेत की ते इथे शिकता येतील. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी आहेत. मग ते इतिहासासंबंधातले असतील, विज्ञानासंबंधातले असतील, आणि त्या वेगवेगळ्या कार्यासंबंधातले असतील, किंवा वेगवेगळ्या धार्मिक गोष्टी संबंधातले असतील, आध्यात्मिक जीवनासंबंधातले असतील, सामाजिक गोष्टी असतील, ह्यांचं ज्ञान मिळावं म्हणून आम्ही इथे आलो. आणखीन एवढंच आहे. या शिबिरातून तुम्हाला काय मिळावं असं वाटतंय? आरोग्यासंबंधात सुद्धा आम्हाला ज्ञान मिळावं, आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी इथे काहीतरी प्रशिक्षण मिळावं. बरोबर? भले तुम्हाला काही योगासनासंबंधात म्हणा, प्राणायाम म्हणा, त्यानंतर शरीर चांगलं ठेवण्यासाठी आणखीन काय काय व्यायाम करता येते, व्यायामासंबंधातली माहिती मिळावी. आणि आयुष्यभर आपला स्वतःची संरक्षण करण्याकरता आम्हाला काही युद्धकला, म्हणजे ज्याला मार्शल आर्ट्स म्हणतो आपण, की त्याही शिकता यावे. आणखीन म्हणजे ज्या शिबिरासाठी आलो आम्ही,
ते कशासाठी आहे माहीत नाही. घरात पाठवले म्हणून किती जण आले त्यात? घरात जा म्हटले आणि थैली भरले असे किती जण आहेत? कोणी नाही आहे. म्हणजे अगदी सगळी समजून उमजून आलेले आहात, हो ना? मग सांगा बघू आणखीन काय उद्देश आहे? हां, जीवनात बदल करायचा. बघा, आम्ही काही गोष्टींना आत्ता सवय करून गेलो आहे. व त्यात काही गोष्टी आता सोडायचं. कोणाला आळस मागे लागलेले आहे, बरोबर? आळसाला बळी पडलेले आहोत आपण कोणतरी. आणि आपण कुठल्या तरी खाण्यापिण्याच्या वस्तूंच्या नादी लागून आपला तब्येत किंवा परिवार दुःखी केलेली आहे, स्वतःलाच दुःखी केलेली आहे. याशिवाय आम्हाला कोणाबरोबर मिक्स होण्याची, कोणाबरोबर मैत्री करण्याची सवय मोडून गेलेली आहे. चांगल्या माणसांबरोबर नको त्यांच्याबरोबर मैत्री करण्याची सवय झडून गेलेली आहे. आणि आम्हाला आमच्या जीवनशैलीमध्ये आम्ही जे आमचं खानपान, जीवनशैली म्हणजे आमचा खानपान असेल, रहनसहन असेल, आणि आमच्या सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची कामाची पद्धत असेल, आणि याशिवाय बोलण्याची सवय, मग स्वच्छतेची सवय, या बऱ्याचशा गोष्टी मोडल्या असतील आणि त्या चांगल्या इथे लागावं, बदल व्हावं. त्यात आपला जीवन पद्धतीत थोडासा बदल व्हावं म्हणून आम्ही आलो आहे. आणखीन विचार करायचा, डोक्याला काम द्यायचं, ते पटकन उत्तर देतो. शिबिर कशासाठी? तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी, बरोबर? शिबिर मुख्यत्वे करून 3 गोष्टींसाठी. एक दैहिक म्हणजे शारीरिक तंदुरुस्ती आणि शरीराचा संरक्षण, आपला आणि आपल्या परिवाराचा आणि देशाचा, सर्व चालेल. दुसरं, आपल्या बुद्धीला बळ प्राप्त व्हावं, ज्ञान प्राप्त व्हावं, दुसरं. आणि तिसरं, चांगल्या गुणांचा संग्रह केल्याने आपल्या मनाला शांती मिळेल. हे 3च घटक माणसांमध्ये मुख्य असणारे. शरीर आहे, बुद्धी आहे आणि मन आहे, म्हणजे भावना. या 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. या 3ही मजबूत असायला पाहिजे. एक सोडून एक मजबूत झाला आणि एक वीक झाला तर आम्ही, म्हणजे जसं तुम्ही व्यंग्यचित्रात पाहत असता, डोकं एवढा मोठं असतो, हातपाय छोटी छोटी असतात, आणि कधी पोट एवढा लट्ट असतो आणि डोकं एकदम छोटं असतो. हे चांगलं दिसतं का दिसायला? नाही, हास्यास्पद वाटते ते जीवन. तसंच आम्ही सुद्धा शरीराने चांगलं तंदुरुस्त झालो, पण बुद्धी खालीच आहे. मग जीवनात काय निर्णय घेणार बाबा तुम्ही? जीवनात काय साध्य करणार बुद्धीच नसेल तर? हां, कधी तुम्ही बुद्धिवादी बनला खूपच, आणि तुमचं शरीरच काही बिनकामाचा बनला, काय उपयोग आहे? हा, बुद्धी आणि शरीर दोन्ही चांगले झाले, भावनाच चांगल्या नाही आहेत, मनस्थितीच तुमची चांगली नाही आहे. मनस्थिती म्हणजे अत्यंत चंचल बनलेले आहे, मनस्थिती अत्यंत रुष्ट आहे, मनस्थिती अत्यंत सुकलेले आहे. कुठल्याही गोष्टीत रस नाही, आनंदच वाटत नाही कशातही. आणि मनस्थिती कुठल्या तरी जुन्या काळात जाऊन बसतं मन, किंवा आणि काहीतरी पुढचं खूपच विचार करतं आणि वर्तमान विसरून जातं. अशी स्थिती जर बनली मग काय उपयोग आहे? या तिन्हींचा संतुलित विकास व्हावं याच्याकरता कधी काही गोष्टींची विचार करणं गरजेचे असते. आणि त्या विचार ज्या आहेत या शिबिराच्या कालावधीत आपल्याला ऐकायला मिळतील.
या 10 दिवसांच्या कालावधीत तुम्हाला ऐकायला मिळतील. आणि ही 10 दिवस म्हणजे आपल्या जीवनातले अत्यंत अविस्मरणीय आहेत असं समजायला हरकत नाही. पुन्हा मिळतील नाही मिळतील, पुन्हा मिळाल तर अशाच ठिकाणी मिळायला पाहिजे. कारण आजकाल ना चांगल्या गोष्टी शिकण्याकरता ही चांगली जागेची गरज आहे. ती चांगली जागा भेटत नाही. चांगली माणसं भेटणं अवघड झाले. असं गेलो गल्लीत, चांगली माणसं भेटणं सुद्धा कठीण झालेले. आणि अनेक विषय एका ठिकाणी मिळणं सुद्धा कठीण आहे. कुठेतरी एखादा कॅम्प आहे, मार्शल आर्टचा कॅम्प आहे, तिथे मार्शल आर्ट्सच मिळतात. आणि एका ठिकाणी एक कॅम्प सुरू आहे, हां तिथे भजन आणि संगीत हे शिकवतात, तर भजन संगीत शिकवतात. आणि कुठे एखादा कॅम्प आहे, गणित आणि विज्ञानाची काही कौशल्य शिकवतात, बस तेवढंच शिकवतात, बाकी काही शिकवत नाही. पण आपण इथे 10 दिवसांच्या कालावधीत देव, देश, धर्म काय काय शिकणार आहोत. आमचा देव, आमचा देश आणि आमचा धर्म काय आहे हे समजून घेणार. आणि आमचा इतिहास काय आहे, संक्षिप्तात का होईना इथे जे मिळणार आहे ना, हे सर्व ही सॅम्पल. दुकानात बघा, शोरूममध्ये काय करतात, एक एक वस्तू असं सॅम्पल ठेवलेले असतात. आणि हे पाहिलात आकर्षित झाला तर त्याच वस्तू मागे गोडाऊनमध्ये मिळतात. आपण इथे या शिबिरामध्ये सर्व गोष्टी सॅम्पल शिकणार आहोत. नंतर आपल्या आयुष्यात आपल्याला ज्या त्या गोष्टींची खजाना जिथे जिथे आहे तिथनं शिकता येईल, अशा पद्धतीची ग्रंथ पाहता येईल. कारण त्याच्यामध्ये अभिरुची निर्माण होईल. तुम्हाला माहीतच नाही तर कुठून निर्माण होणार, अभिरुची निर्माण होईल. याकरता प्रत्येक गोष्टी थोडं 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 तुम्हाला इथे शिकायला मिळतील. यासाठी हा शिबिर आहे. आपण एकूण एक चांगली व्यक्ती घडावी. एकूण शिबिराचा मुख्य उद्देश आहे आपली व्यक्तिमत्व आहे ना, ह्याला खुलवायचं आहे, फुलवायचं आहे आणि व्यक्तिमत्वाला मजबूत करायचं आहे. व्यक्तिमत्व एक गोष्टीने नाही, भौतिक, बौद्धिक आणि मानसिक या तिन्ही स्तरावर जेव्हा विकसित होते तेव्हा एक चांगला माणूस घडत असतो, एक चांगला माणूस घडतो. यासाठी ही शिबिर आहे. आणि या शिबिरातील म्हणा, पुढील आयुष्यातील म्हणा, एक एक क्षण अत्यंत किमतीचे असतात. आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती तास आपल्या हातात असतात? 24 तास तुमच्या आयुष्यात दिवस आहेत. 24 तासात तुम्ही किती तास वापरू शकता तुमच्यासाठी? असं काय समय सारणी, जिला टाइम टेबल म्हणतात आपल्या भाषेत, ही टाइम टेबल असं का आहे का कोणाची? किती तास तुम्ही कशा कशा करता वापरायचं असं ठरवलं. झोपायला किती तास पाहिजे, जेवायला किती तास पाहिजे, खेळायला किती तास पाहिजे, अध्ययनाला किती तास पाहिजे आणि अन्य गोष्टींसाठी. अन्य गोष्टी म्हणजे काय काय असू शकतात तुम्हाला ज्ञात असावं. कशा कशा असतात सांगू शकाल तुम्ही? बाबा एकूण 24 तास आहेत. एक दिवस म्हणजे 24 तास, बरोबर? 24 तासाचं नियोजन कोणाकोणाकडे आहे? आजचा 24 तास मी कसं घालवायचं असं नियोजन आपण काही करतो आहोत घरात? करत असालच ना, त्याशिवाय काय दिवस जातोय? बघा, एका बसमध्ये कुठेतरी प्रवास करायचा ठरवला आपण. ठरवलं तर आपल्याला माहिती पाहिजे ना की दिवसभरात आपण कुठे कुठे जायचं आहे, कुठून यायचं आहे, कोणत्या गावी जायचं आहे, काय काम करायचं आहे आणि परत किती वाजता यायचं आहे, याचं नियोजन असतो की नाही? का बसमध्ये चढल्याबरोबर कंडक्टरने विचारलं की कुठपर्यंत देऊ तिकीट,
तुझा गाडी जिथपर्यंत जाते तिथपर्यंत दे, असं कोण म्हणतो का? ठरवून जातो की नाही? म्हणजे अमुक वाजता मला अमुक ठिकाणी उतरायचं आहे आणि एवढा वेळ त्यांच्या घरापर्यंत जायला लागेल किंवा या ऑफिसला जायला लागेल आणि त्यानंतर एवढा वेळ लागेल, त्याच्यानंतर मला ह्या काम करून परत येण्याकरता एवढं लागेल, यामध्ये मला जेवण कुठे करायचं आहे, कसं करायचं आहे आणि कोणाकोणाला भेटायचं आहे, असं काहीतरी एक टाईम टेबल असतो. असं काय ठरवतो का आपण? इथेही आलं आहे म्हणजे टाईम टेबल ठरवावंच लागेल. उठणार किती वाजता? 24 तासाचं नियोजन पाहिजे ना. आजचं नाही बाबा, मी केवळ शिबिराची गोष्टी करत नाही, एकूण आमच्या जीवनालाच एक शिस्त लागायला पाहिजे. तर एक समयसारणी, ज्याला टाईम टेबल म्हणतात, ती टाईम टेबल एक असावं लागतं. आयुष्यातलं एक एक क्षण किमतीचे आहेत. काय फुकट मिळतात? मी म्हणतो तुला 1000 रुपये देतो, आता सकाळी 5 ते 6 जो वेळ गेलाय तो परत देशील का? म्हटलं कोण देऊ शकता यातलं? तुमचा 5 ते 6 वाजता ह्या काळातला जो अवधी होता आता व्यतीत होऊन गेलाय. मी म्हणतो 1,00,000 रुपये देतो, ते आणून देशील काय? म्हटलं तर देता येईल का तुम्हाला? नाही देऊ शकणार. कारण वेळ एक गोष्ट असा आहे की याला असतानाच त्याचा सदुपयोग करायचा आहे, गेल्यानंतर त्याचा काहीही उपयोग नाही आहे. आता रेल्वे गेली, तुम्ही रिझर्वेशनचा तिकीट घेऊन गेलात तर काय उपयोग होणार आहे का? गेलेले रेल्वेचा तिकीट काढून का उपयोग होणार आहे का? नाही ना. तुमच्याकडे पैसे खूप आहेत. मुंबई कोल्हापूर रेल्वे सकाळी 6 वाजता निघणारी आणि तो 6 वाजता निघून गेला आहे, तुम्ही 6:30 वाजता रेल्वे स्टेशनवर पोचला आहे. तुम्ही म्हणताय माझ्याकडे अख्खा रेल्वेचं रिझर्वेशन आहे, आमची सगळी माणसं इथेच आहेत. पण त्याच्या वेळेत नाही गेलो तर ती वेळ आणता येईल का परत? तसा आयुष्यात गेलेली वेळ परत आणता येत नाही, त्याला असताना सांभाळावं लागतं. वेळ आणि आपला मृत्यू हे झाल्यानंतर काही त्याचा उपयोग नाही आहे. गेलेले वेळ परत येत नाही आणि झालेले मृत्यू परत कधीही जिवंत होत नाही. एखादा माणूस गेला, काय दिला तर परत येईल बाबा तो गेलेला? तुम्ही म्हणाल मी 1 कोटी रुपये देतो, का जिवंत होईल तो? वेळ सुद्धा तसंच आहे, गेलेले वेळ परत जिवंत होत नाही. गेला तो गेला. मग काय करायला पाहिजे? आहे तोपर्यंतच त्याला सांभाळायचं आहे आणि त्याचं नियोजन करायचं आहे. आपल्या आयुष्यात वेळेचं नियोजन आपल्याला करावंच लागेल. विनाकारण आमच्या आयुष्यातला वेळ वाया जाता कामा नये. कधी कधी ना काही लोक दंतमंजन करायला किती वेळ लागते? 1.5 तास लागते की नाही? अरे सगळे गप्पच. किती वेळ लागतो? किती? 5 मिनटं. 5 मिनटं म्हणजे त्याचा किंमत माहिती आहे तुम्हाला? 5 मिनिट लागते. एवढासा पावडर घ्यायचा आहे आणि लावायचा आहे आणि ह्याला 5 मिनटं लागतात. तुम्ही कधी घड्याळ लावून केलाय का? का असंच 5 मिनटं ठोकून देत आहे? घड्याळ लावून कधी दंतमंजन केलाय का? नाही. बघा एकदा करून किती मिनटं लागतात. मग ह्याला कमीत कमी कालावधीत मला एकूण हेतू काय? दातांमध्ये अडकलेले जे कचरा आहे त्याला काढून टाकायचं आहे, बस एवढंच ना. का? दुर्गंधी येऊ नये आणि नंतर तिथे किडे होऊ नये एवढा काळजी घ्यायचं आहे. बाकीच्या गोष्टी त्यांची ते होत असते आणि स्वच्छ राहायला पाहिजे दात, एवढंच. याच्याकरता 5 मिनटं लागतात? नाही. तुम्ही परत एकदा पडताळून पहा. उगाच असा घ्यायचा
मग असा असा करत राहायचा, मग मध्येच काहीतरी करून यायचं, असं असं करत. अजिबात असं नाही करायचं. कारण जी पेस्ट तुम्ही घेतलं आहे ना, त्या पेस्टमध्ये अशा काही ॲसिड्स आहेत, हे जितकं लवकर तुम्ही तोंड साफ कराल तितकं लवकर चांगलं. त्या ॲसिड्स आमच्या रसनग्रंथी जी आहेत त्याच्या माध्यमातून उतरले तर शरीराला घातक आहेत ते. म्हणजे त्याच्यात फेस येण्याकरता टाकलेले आहेत, काही दाताच्या मध्ये अडकलेले हे बाहेर येण्याकरता काही केमिकल्स टाकलेले आहेत, ॲसिड्स आहेत त्यात बऱ्याचशा. त्या ॲसिड्स आहेत आपल्या प्रकृतीला. आजीबाईंना तिकडे बसव ना. ज्या काय ॲसिड्स आहेत त्या ॲसिड्स आमच्या शरीराला घातक आहेत. जितकं लवकर दंतमंजन करून पटकन पाणी घालून थुंकून टाकाल ना तितकं चांगलं. अजिबात तुम्ही नाही गिळलात तर शरीरात जात नाही असं समजत असाल तर तुमची चुकीची समज आहे. नाही नाही, मी काही गिळलेले नाही, तुम्ही गिळायची गरजच नाही. तुमच्या जिभेखाली जे रसनेंद्रिय आहेत ते आपोआपच शोषून घेतात, आपोआपच त्यातनं जाते. त्यामुळे जितकं लवकर कराल. त्याच्यानंतर वेळ कशाला लागते बाबा? काही लोक टॉयलेटला जातात. किती वेळ लागते टॉयलेटला? कोणाला जनावरं टॉयलेट करतात बघितलंय तुम्ही? किती लोकांनी बघितले? गाई म्हशी कुत्रे टॉयलेट करतात. किती वेळेत करतात? 2-3 सेकंदात. किती लोकांनी बघितले? गाई म्हशी टॉयलेट करतात. किती वेळेत करतात? सकाळी बसलेले असतात ना, पहिल्यांदा उठून उभे राहिले, उभं राहिल्याबरोबरच मलमूत्र विसर्जन करतात. ते किती वेळेत करतात? मॅक्झिमम 2 ते 4 सेकंदात करतात. का? तब्येत चांगली आहे त्यांची. त्याला तासभर कुतावं लागत नाही. का? नको ते खाल्लेले नाही आहे त्याने, मग नंतर पुढचा त्रास होत नाही आहे. जितकं लवकर आपल्याला टॉयलेटला होईल तितकं त्याचा तब्येत चांगला आहे असं समजायचं. समजलं? जितकं लवकर होईल शौचाला तितकं त्याचा तब्येत चांगला आहे, आणि जितकं इझी होईल तितकं चांगलं आहे. मॅक्झिमम 5 मिनटं लागतात त्याला. काही लोकांना अर्धा तास लागतात. काही लोक तरी पेपर वाचतात टॉयलेटमध्ये बसून. मग कोणाला टॉयलेटमध्ये गेल्यानंतर बिडी वडावं लागते, सिगारेट वडावं लागते. मग कोणाकोणाला आणखीन काय सवय असतात शौचाला गेला तर. कारण त्यांनी शौचालय म्हणजे असता मस्तपैकी हे बनवलेले असतात. नशीब चहा ठेवत नाही तिथे. चहा पण पिणारी लोक असतात. काही चहा पिऊनच जातात तर टॉयलेटला होतो त्यांना, नाही तर होत नाही. होय ना? असा कुठल्याही घाण सवय असता कामा नये. गेलात 5 मिनटात तो काम झालं पाहिजे. स्नानाला किती वेळ लागतो? आंघोळीला किती वेळ लागतोय कोणाकोणाला? 1 तासात होते ना? नाही, किती वेळ लागतोय? 5 मिनटात होते आंघोळ? खोटं बोलला तो. केला तर 5 मिनटात सुद्धा होऊ शकतं. आणि पाणी किती लागतं? किती पाण्यात होते स्नान? किती? कोणाकोणाला किती लागते त्याने सांगा. कोणाला 2 बकेट लागतात, कोणाला 3 बकेट लागतात, कोणाला 1 बकेट लागतो, कोणाला अर्धा बकेटमध्ये सुद्धा स्नान होतो. किती लागतात तुम्हाला? प्रत्येकाने सांगा. 1 बकेट म्हणजे किती लिटर असते? किती लिटरचे असतात बकेट? कधी मोजलाय मापलाय? म्हणजे इतके बेजबाबदार जीवन जगताय असा त्याचा अर्थ. जी वस्तू वापरतो आपण जीवनात त्याचा काही मोजमाप नाही आपल्याकडे. म्हणजे जी टूथपेस्ट वापरतो बाबा, हे किती दिवस चालेल, किती दिवस लागते तेही आम्हाला माहीत नाही. का? कधी कॉमन असते आणि कधी पर्सनल असते. पर्सनलच असेल तर मला किती महिने चालेल एक पेस्ट? समजा एक 70-80 ग्रॅमचं पेस्ट आहे,
किती दिवस चालेल, किंवा पावडर आहे किती दिवस चालेल, ह्याचं काहीतरी मोजमाप पाहिजे. मला एक साबण दिले तर साबण किती दिवस चालतात तुम्हाला, पर्सनल असेल तर किती दिवस चालतात साबण? का कधी मोजलाच नाही. म्हणजे इतका बेजबाबदार जीवन जगणं, याला किती पैसे लागतात, काय बनलेले आहे, आणि हे लावल्यानंतर किती वेळेत धुवायचं. जादा वेळ ठेवला तर त्याच्यातही ॲसिड्स आहेत, त्याही चमडीच्या ह्या ज्या छिद्र आहेत यातनं शरीरात जाते ते ॲसिड. काही स्लरीज आहेत त्यात, SLS, SLR. थोडासा मोबाईल काढून मोकळी वेळ असताना SLR म्हणजे काय, SLS म्हणजे काय, याचं डिकोडिंग करून बघा, विचारून बघा की गुगलला हे म्हणजे काय आहे. मग ते तुमच्या शरीरात जर आत गेला तर तुमचा काय काय डॅमेज करू शकतं. ही एकदा कधीही आपण बेजबाबदार जीवन जगायचं नाही. प्रत्येक गोष्टी समजून उमजून त्याचा वापर करायला पाहिजे. जादा वेळ ठेवला तर काय होऊ शकतं त्याचा, लवकर पाणी नाही टाकलात अंगावर, धुवून नाही गेला तर काय दुष्परिणाम काळांतराने, ताबडतोब होत नाही, काळांतराने त्यांना कॅन्सर झाल्याशिवाय राहणार आहे का. जे सावकाश अंघोळ करणार आहे, साबण लावणार, एक 10-15 मिनिटांनी मग पाणी ओतणार, तोपर्यंत जे काय सत्यानाश व्हायचं सगळे होऊन गेलेले असते. बघा तुम्ही विचार करू. पाणी किती लागते, गरज किती असते पाण्याचं. शरीर भिजवायचं असतो पहिला, भिजवायला किती लागते पाणी, हे शरीर भिजवायला किती पाणी लागते, किती लिटर लागेल, एक म्हणतोय कोण, कोण 1.5 म्हणतोय, कोण 2 म्हणतोय. किती, आता ट्रायल करा, उद्या सांगा मला, परत आपण उद्या बसतो ना, आज ट्रायल करा. केल्यानंतर आहे पाणी म्हणून भरपूर ओतावं असं नाही आहे. जसा म्हैशी धुतात पाण्यात उभं करून, त्याला काय समाधानच नाही. किती पाणी ओतलं आहे म्हैशीच्या अंगावर त्याला समाधान नाही. आपण म्हैशी तर नाही आहात. किती पाणी लागतं, किती साबण लागतं, साबण किती लागतं नाही सांगितलं तुम्ही. वैयक्तिक साबण वापरणारे किती आहे त्यात, पर्सनल, वैयक्तिक साबण कोणच वापरत, सांग. अरे आमच्या घरात एक साबण आहे बाबा, साबण माझा मीच वापरतोय, सगळे कॉमन वापरत नाही. असे किती जण आहेत, 2, 3, 4, 5, 6. कळलं मला काय म्हणायचं आहे तुम्हाला. जी साबण आहे आम्हीच वापरतो, दुसरं कोण वापरत नाही त्याला. काहींचे कसं असते की कॉमन साबण असतो, सगळेजण वापरतो आपण घरात, असेही असतात. दोन्ही प्रकारे असतात. जेव्हा आपण एकटेच वापरतो, किती दिवसाला संपते सांग, 1 महिना, राईट. आणखीन 1 महिना किती ग्रॅमचा असतो साबण, 1 महिना जो वापरतो साबण किती ग्रॅमचा होता, किती, 20 ग्रॅम. काहीतरी सांगायचं म्हणून सांगते, काहीतरी बोलावं म्हणून बोलते. 40 ग्रॅम असतो, बघितलंय. दुसरं 40 ग्रॅम असतो साबण. तुम्ही बघा कुठेतरी चुकताय. साबण छोटी लॉजिंगमध्ये देतात माहिती आहे, हॉटेलमध्ये एवढे एवढे हात धुवायला. ते किती ग्रॅमची असतात. रुपयाचा नाणी असतो, किती ग्रॅम असतो, माहिती आहे नाही. 5 रुपयाचा नाणी असतो, एक गोल जाड, किती ग्रॅम असतो माहीत नाही. मग कशाचं माहिती आहे तुम्हाला. एवढ्या सगळ्या वस्तू वापरताय दर दिवशी, त्याचा किती
काय काय आपण कधी विचारच करत नाही. चप्पल घालतो दर दिवशी, बाबा त्याचं वजन किती आहे, आणि हे उचलून दिवसभर फिरण्याकरता आपल्याला किती एनर्जी लागणार, कधी विचार करतोय? त्या कंपनीनेच विचार करायचा आम्हाला किती ग्रॅमची चप्पल लागणार. आम्ही काही कधी नाही विचार करणार. आम्ही कपडे वापरतो, कपडे किती ग्रॅम वजनाचे आहेत, दर दिवशी किती ग्रॅम वजनाचा कपडे घालून फिरतो, काय माहीत नाही आम्हाला. मग जेवताना खाताना किती ग्रॅम खातो ह्याचा तरी काय असतो, मोजमाप असतो? नाही. जसं मिळेल त्याच्यावर, लागलं चांगलं तर ढकलायचं कुठपर्यंत, इथे येईपर्यंत. मग ते कधी किलो पण असेल, अर्धा किलोही असेल, कितीही असेल. अरे जीवन म्हटल्यानंतर कधीही कोणत्याही गोष्टीसाठी थोडंसं मोजमाप असायला पाहिजे, मोजमाप असायला पाहिजे. आज मी आंघोळ करतो आणि तेवढी गरज आहे का असाही विचार करायचा. जेवढा साबण तुम्ही वापरताय एवढ्याची गरज आहे का याचाही विचार केला पाहिजे. मी आज 1 महिन्याला माझं संपत असेल तर याला 1.5 महिने टिकवण्यासाठी काय करता येईल याचाही विचार करायचा. मला आज 1 बकेट पूर्ण पाणी लागत असेल, ह्याच्यापेक्षा कमी पाण्यात मला स्नान करता येईल का, असं मला. ही संपदा आहे, जल ही एक नैसर्गिक संपदा आहे. याला वेस्ट करण्यामध्ये मी अंगावर साबणाबरोबर ओतून टाकतो. हे बघा, रॉ वॉटर तुम्हाला स्वस्त मिळेल, पण ही जी तुम्ही ड्रेन वॉटर बनवताय, त्याला रॉ वॉटरला ड्रेन वॉटर जेव्हा बनवता, त्या ड्रेन वॉटर साफ करण्याकरता किती खर्च येईल. म्हणजे तुम्हाला पाणी खरीदण्याकरता लिटरला जेवढा पाणी, बाबा 5 रुपयाला एवढी लिटर किंवा दिवसाला 1-2 रुपयाची पाणी आमच्या घराला येते असं समजूया. महिन्याला काहीतरी 300 रुपये बिल येतो असं समजूया. म्हणजे दिवसाला आपण किती 10 रुपयाची पाणी खरीदतो असं समजूया आपण, किंवा 3 रुपयाची पाणी आपण दिवसाला वापरतो. ही पाणी मी घेताना 3 रुपयाला घेतला, आणि ही पाणी जेव्हा मी ड्रेन वॉटर बनवतो, साबण लावला, टूथपेस्ट लावला आणि काय कचरा टाकला, त्यात काहीतरी धुतला मी घरात, हात धुतला, पाय धुतला, ही पाणी ड्रेन वॉटर बनली. त्याला ती पाणी काय काय करणार आहे पुढे जाऊन, त्याच्यामुळे कुठले कुठले अनर्थ होणार आहेत. आणि ही पाणी जर साफ करायचं असेल तर तुम्हाला पाणी शुद्ध करून द्यायला जे खर्च आलेला आहे ना, त्याच्या 10 पटीने खर्च येतो. वॉटर ट्रीटमेंट प्लॅन्टला खर्च येतो, लाईट बिल येतो त्याला. पुन्हा ती पाणी शुद्ध करण्याकरता काही केमिकल्स वापरावे लागतात. एक जबाबदार नागरिक म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. नाहीतर बेजबाबदार असतो ना, मी काय करतो, कसं करतो, किती करतो, याचा काय बेहिशोब, त्याचा जीवनच सगळी बेहिशोबी. देवाने एवढं आयुष्य दिलेले, त्या आयुष्याचा बाबा मी काय केलं पाहिजे. आमच्या धर्मात कसे आहे, माणसाला एवढं समय दिलेले, तर बाबा ह्यातलं एवढं वेळ तू तुझ्या दैहिक व्यवहारासाठी वापर कर. म्हणजे स्नान करण्यासाठी किंवा दंतमंजन करण्यासाठी, शौचादी क्रिया करण्यासाठी, आणि स्नान करण्यासाठी, आणि भोजन करण्यासाठी, आणि विश्रांतीसाठी, किंवा खेळण्यासाठी, व्यायामासाठी, विश्रांतीसाठी. ही आपल्या वैयक्तिक गरज आहे, आणि ह्या गरजा आयुष्यभर कोणीही कमी करू शकत नाही. हे शरीर तंदुरुस्त ठेवण्याकरता हे करावीच लागेल. यातलं काय कमी करता येईल, काय तुमचा शौचाला जाणं कमी करता येईल, दात घासणं कमी करता येईल, काय आंघोळ करणं काय कमी करता येईल, नाही. आपला झोप कमीत कमी 6 तास झोप पाहिजे एका माणसाला निरोगी जीवन जगण्यासाठी. सवय लावला तर त्यातलं एखादा तास तुम्ही नंतर काढू शकता. जसं वय वाढत जाईल त्यातला 1-2 तास कमी करता येईल.
एवढं झालं तरी सुद्धा 18 तास तुमच्या हातात आहे. झोपेची 6 तास वजा केला तरी 18 तास आपल्या हातात आहे. 18 तासांचं नियोजन मला कसं करायचं आहे? कमी नाही 18 तास म्हणजे. मग ह्यात माझ्या अंघोळ आणि ह्या प्रातर्विधी अमुक तमुक ह्या सर्वांसाठी किती वेळ खर्च करायचा. त्यानंतर माझ्या शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आरोग्याला किती वेळ खर्च करायचा. दिवसातनं एक 25-30 मिनटं तरी ह्याच्यासाठी मी खर्च करायला पाहिजे की नाही. जी शरीर दिवसभर मला काम देणार आहे, माझा सगळी जीवनच सफल करणार आहे, तिच्या आरोग्यासाठी मला थोडासा व्यायाम करायचा आहे. त्याच्यासाठी मी वेळ खर्च करायला पाहिजे की नाही. हे नुसता पैसे मिळवायलाच खर्च करायचा, नुसता अभ्यास. अरे अभ्यास करायला सुद्धा एक चांगलं शरीर लागतो ना, निरोगी शरीर लागतो ना. मग त्याला निरोगी ठेवण्याकरता थोडा खर्च करायला नको का वेळ. त्याचं नियोजन केलं पाहिजे. एवढा वेळ मला व्यायामासाठी लागणार आहे. आणि जसं शरीराचा व्यायाम आहे ना, तसं मनाची सुद्धा, शरीराचं आरोग्य आहे ना, तसं मनाची सुद्धा आरोग्य अत्यंत महत्त्वाचं असतो. बुद्धीचाही आरोग्य अत्यंत महत्त्वाचं असतो. बुद्धीच्या आरोग्यासाठी चांगले चांगले ग्रंथ वाचन करणं, दिवसातनं सवय लावून घ्यायला पाहिजे. मला कमीत कमी एवढा वेळ पुस्तक वाचायचं आहे. मग भले तुमच्या सिलेबसचे पुस्तक असतील किंवा सिलेबसच्या बाहेरच्याही ज्ञानासाठी काही पुस्तक असतील, वाचायची सवय लावायला पाहिजे. त्याच्याकरता वेळ किती लागेल हेही नियोजन केलं पाहिजे. आणि केवळ वाचनाने होते अशातलं काय भाग नाही. काही ऐकण्याने सुद्धा ज्ञान प्राप्त होत असतो. काही गोष्टी आपण स्वतः प्रयोग केल्याने त्यातनं सुद्धा ज्ञानाचा कसा लिहिलेला आहे माहिती आहे का. शाळेत जातो ना, जेव्हा शिक्षकांकडून ऐकतो त्यातनं किती टक्के मिळते? 25% ज्ञान मिळतो. आचार्य किंवा शिक्षक आम्हाला जेव्हा शिकवतात ते किती टक्के शिकवतात? 25%. 25% आपल्या वाचनातनं, स्वतःच्या वाचनातनं 25%. आणि अन्य लोकांच्या व्यवहार पाहून ऐकून 25% ज्ञान मिळतो. जर डोळे कान उघडी ठेवून जर फिरत असाल तर या जगातनं 25% ज्ञान मिळतो. आणि 25% आहे ना स्वानुभवाने मिळवायचं. स्वतःच प्रयोग करायचा आहे, त्या प्रयोगातनं स्वतः 25%, तेव्हा ज्ञान पूर्ण होतो. तुम्ही म्हणाल हे सगळे शाळेतनंच मिळावं, नाही. तुम्ही म्हणाल मी सगळे स्वतःच मिळवतो, नाही होणार. समजलं? 4 भाग 25% शिक्षकांकडून मिळतो जर स्कूल कॉलेजवाले असू तर, आणि 25% वाचनातून, आणि 25% अन्यांच्या काही गोष्टी पाहून ऐकून हे सर्व अनुभवाने, आणि 25% स्वतःच्या आचरणातनं स्वतःच्या अनुभवातनंच मिळणार ते. मग ह्याच्याकरता वेळ द्यायला नको का? या 4 गोष्टीसाठी वेळ आयुष्यात काढून ठेवायला पाहिजे. मी फक्त तुम्हाला मोगाम सांगतो की समयाचा सदुपयोग कसं व्हायला पाहिजे. बरीच लोकांना प्रश्न पडलाय की वेळ मिळत नाही, आणि काही लोकांना प्रश्न पडलाय की करायचं काय, दिवस काढायचं कसं. असं दोन्ही प्रकारची माणसं आहेत. काही लोकांना वेळच मिळत नाही, दिवस कमी पडतो, आणि बऱ्याच लोकांना आजचा दिवस काढायचा कसा. वेळ कमी पडते म्हणणारी किती जण आहेत यात? आम्हाला दिवस पुरत नाही आमच्या कामासाठी, असं किती जण आहेत? नाही, कोणी नाही आहे. मला असं सांगा की आजचा दिवस काढायचा कसा, हे प्रश्न किती लोकांसमोर आहे. म्हणजे त्यांना कसं दिवस काढायचं सांगतो ना मी. दोन्हीतही नाही आहे कोणी. म्हणजे जनावरासारखे जीवन जगतो आपण. म्हणजे त्यांना कुठले टाइम टेबलच नसतो. सोडले की चरून यायचं,
उभं राहिले की चरवण करायचं आणि बसायचं, उठले की पुन्हा खायला सुरू करायचं, खाऊन झाले की झोपायचं, बसायचं, बसून झाले की उभं राहिले की खायला सुरू करायचं आणि थोडंसं झोप काढायचं. एवढीच असते जीवन माणसांची. अरे ह्या सगळ्या गोष्टींसाठी वेळ बघा. आपल्या आयुष्यात आपल्याला मी सांगितलं ना, आपल्या वैयक्तिक शारीरिक ज्या गरजा आहेत त्यांच्यासाठी वेळ निश्चित करायला पाहिजे. दुसरं, आपल्या आरोग्याच्या व्यायामासाठी वेळ काढली पाहिजे. आपल्या ज्या काही शैक्षणिक अध्ययन आहे अध्ययनासाठी वेळ काढली पाहिजे. त्याच्यानंतर पारिवारिक कार्य आहेत, म्हणजे आपल्या कुटुंबाची काही कामं आहेत. आपण म्हणजे काही एकटे नाही आहोत, ज्या परिवारावर अवलंबून आहोत आपण, किंवा आम्ही परिवाराचा एक घटक आहोत. आमच्या काही जबाबदारी आहेत, त्याच्याकरता मला वेळ द्यावा लागतो. द्यायला पाहिजे की नाही द्यायला पाहिजे परिवारासाठी. आणि याशिवाय समाजात खूप सारे मित्र आहेत, बांधव आहेत, परिचित लोक आहेत आणि त्यांच्याही काही ना काहीतरी जबाबदारी आपल्यावर असतं. कोणाला तरी मदत करायचं असतो, कोणासाठी तरी काहीतरी करायचं असतो, त्याच्याकरताही मला वेळ लागतं. सामाजिक कार्यासाठी मला काहीतरी आवड आहे, आमच्या गावातले आमच्या गल्लीतले या कार्य करायचे, त्याच्याकरता वेळ लागते की नाही द्यायला, त्याच्याकरताही वेळ राखून ठेवायचं आहे मला. याशिवाय माझ्या वाचनासाठी वैयक्तिक, तुम्ही शालेय अध्ययन एक, त्याच्या बाहेर जाऊन काही ग्रंथ वाचायचा आहे मला, त्याच्यासाठी पण वेळ लागतो. त्यानंतर थोडंसं मला पूजा अर्चना करायचं आहे. मनाची एकाग्रतेसाठी म्हणा, मनाच्या शांतीसाठी म्हणा, मला थोडंसं वेळ द्यायचं आहे. ती व्यायामच आहे. जसं शरीरासाठी करतो तसं मनासाठी सुद्धा करायला नको का? त्याचाही भाग तेवढाच आहे. मी म्हटलं ना, शरीर मन बुद्धी या तिन्हींचाही समान विकास जेव्हा व्हायला पाहिजे म्हणतो, ते काय आपोआप होणार आहे का? त्या तिन्हींसाठी वेळ द्यावाच लागणार. जेवढा आम्ही शरीरासाठी देतो त्याचा किंचित भाग आम्ही बुद्धी संवर्धनासाठी, बौद्धिकतेसाठी म्हणजे ज्ञानासाठी वेळ देतो. आणि तेवढंच आपण मनासाठी पण वेळ द्यावं लागते. मनाला कशाने विकसित करता येईल? मनाला बघा, प्राणायामाने मनाला विकसित करता येतं. मनाला ध्यानधारणेने, थोडं वेळ तरी मी ध्यान करायला पाहिजे, थोडं वेळ तरी मी जप तप कर. मन आहे ना सर्वात स्ट्रॉंग गोष्ट आहे आपल्या जीवनातलं. मन इच्छा करते तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होतात. जर मनच तुमच्याबरोबर राजी नसेल, तुम्ही कुठलीही गोष्ट करू शकत नाही. आज तुमची मन तयार नाही झालं तर तुम्ही शाळेतसुद्धा जाणार नाही, कॉलेजला नाही जाणार तुम्ही. तुमचं मन म्हणते मला आज वाचायचं नाही, तुम्हाला अभ्याससुद्धा करू देणार नाही ते. तुमचं मन म्हणते मला आज स्नानच करायचं नाही, मला जेवण पण नाही करायचं. म्हणजे इतकं बेचैन झालं तर तुम्ही काय करू शकणार आहे का? मग त्याच्या आरोग्यासाठी काय किंवा त्याच्या संवर्धनासाठी तुम्हाला वेळ द्यायला नको का? बऱ्याच लोकांना हेच माहीत नाही की मन नावाची एक गोष्ट आपल्याकडे आहे आणि त्याच्याही आरोग्यासाठी आम्हाला, त्याच्याही संवर्धनासाठी आम्हाला वेळ खर्च करावा लागतो, काहीतरी करावं लागतो. असा विचारच येत नाही बऱ्याच लोकांच्या मनात. नाही, त्याच्याकरताही वेळ द्यावा लागेल. कारण मन खूप चंचल असते बऱ्याच लोकांची. कुठलंही एक काम अधिक वेळ करू शकत नाही. एखाद्या गोष्ट करायला लावतो, ते करतो न करतो तर नाही हे नको मला ती करतो करूया, आणि दुसरा करायला घेतो तेवढ्यात तेही अर्धवटच सोडतो आणि तिसऱ्यात. का? तर आमचं मन स्ट्रॉंग नाही आहे. त्याच्या सहभागाशिवाय किंवा सहयोगाशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. पण त्याच्यासाठी आमच्या जीवनात आम्ही 1 मिनिटसुद्धा वेळ काढून ठेवत नाही. काम चालेल का असं? तोही एक मुख्य घटक आहे आमच्या जीवनात. त्याच्याकरता जर वेळच नाही काढलात तुम्ही
आणि त्याच्या आरोग्य जर नीट नाही सांभाळलात आणि त्याला दष्टपुष्ट करण्याचा तुम्ही प्रयत्नच नाही केला, मनाला, बुद्धीला वेळ देताय तुम्ही ज्ञानसंग्रह करण्यासाठी, शरीराची चोचले पुरवण्यासाठी तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, पण मनासाठी वेळ नको का? त्याच्यासाठी सुद्धा वेळ काढला पाहिजे. कशाने होणार आहे ते? मग तुम्हाला आत्ता सांगितले. त्याच्याकरता थोडासा ध्यानधारणा गरजेची आहे, त्याच्यासाठी थोडासा जप तप करणं गरजेचे आहे, कारण त्याच्या एकाग्रतेसाठी. आणि एवढंच नाही आहे, कधी कधी मन ज्या चांगल्या गोष्टींमध्ये रमते त्या अधिक वेळ देऊन त्याला मजबूत करायचं आहे. मन कुठे रमते? त्याला ज्या गोष्टी आवडते त्यात रमते. तुम्ही म्हणता आम्ही ध्यानाला बसू, तर मनच लागत नाही. मग टी व्ही समोर कसं लागते? का लागते? म्हणजे त्याला सवय झाली, त्या गोष्टींची सवय लागली. मोबाईलमध्ये एवढा का रमते ते? असं कुठे 2 मिनटंसुद्धा गप्प बसत नाही, पटकन काढला बाबा, सुरूच केला. आजूबाजूला काय करतात, काय बोलतात, काय ऐकतात, काय असं ऐकावं पाहावं असं वाटतं नाही, पटकन काढला. मग व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीत तरी जाणार, फेसबुक युनिव्हर्सिटीत तरी जाणार, इंस्टाग्राममध्ये तरी जाणार, आणि कशात तरी जाणार. काय त्यातनं उपयोग झाला? म्हणजे इतकं बेचैन जीवन जगतो ते केवळ मनामुळे. म्हणून मनाची बेचैनी घालवण्यासाठी थोडा वेळ आपल्याला द्यावंच लागणार. मन मजबूत करायचं आहे, मनाला स्वच्छ करायचं आहे आणि मनाला संतुष्ट ठेवायचं आहे. या तिन्ही गोष्टी, मन मजबूत करायचं आहे, मन एकाग्रही करायचं आहे आणि मनाला संतुष्टही ठेवायचं आहे. एवढ्या गोष्टी करायच्या आहेत. याच्याकरताही वेळ देणं गरजेची आहे. तुम्ही म्हणणार, बऱ्याच लोकांना विचारा कुठे वेळ आहे, कुठे वेळ आहे म्हणत असतात. शाळेत गुरुजींनी विचारलं, शिक्षकांनी विचारलं, ही होमवर्क का नाही केला? वेळच नाही मिळाली सर. मग घरातले म्हणतात, काही लोकांना झोपायला वेळ नाही आणि काही लोकांना, का रे बाबा? नाही सर, आज जेवणच झालं नाही, जेवायला वेळच मिळाली नाही. म्हणजे लोकांना जेवायला वेळ नाही, झोपायला वेळ नाही आणि काय दिलेले काम पुरा करून यायला त्यालाही वेळ नाही. मग जाते कुठे वेळ? जाते कुठे वेळ? म्हणजे कुठेतरी लिकेज असेल ना. एका भांडीत तुम्ही 20 लिटर पाणी भरून ठेवलाय, तुम्ही प्रत्यक्षात वापर त्यातला 5 लिटर 10 लिटरच केलाय, मग राहिलेले 10 लिटर पाणी कुठे गेले? लिकेज असायला पाहिजे त्याला. तसं आमचा वेळेचा सुद्धा असाच आहे की आमच्या छिद्र भरपूर आहेत, लिकेज होते. नाही, हे थांबवायला पाहिजे. व्यर्थ समय जो जाणार आहे आमच्या जीवनात, याचा एकदा आपणच बसून तयार करा की माझा वेळ कुठे कुठे वाया जातो, कुठे कुठे वाया जातो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय काय करताय याचा एक सूची बनवायला सुरू करा. कशात किती वेळ गेला प्रामाणिकपणे लिहून ठेवा. ते प्रामाणिकपणे लिहून ठेवा. मग तुम्ही विचार करा, ह्याचा गरज होता का, याची गरज होती का, याची गरज होती का, असा विचार करा. विचार केल्यानंतर लक्षात येईल की ही एवढी वेळ माझा व्यर्थ गेला. मग एवढा वेळ मी चांगल्या ह्याच्यासाठी कसं वापर करता येईल, चांगल्या गोष्टी कुठली आहेत आणि गरजेची काय काय आहेत त्याच्याकरता कसा वापर करता येईल याचं नियोजन करा. मी नेहमी एक गोष्ट सांगत असतो. एक माणूस म्हणत होता, मग किंवा बरीच लोक म्हणतात आमच्याकडे वेळ नाही, वेळ नाही, वेळ नाही. गुरुजींनी ठरवले यांना वेळ मिळवून द्यायचं. कसं आहे? एक भांडी आणले, भांडीत पाणी भरले, बऱ्यापैकी पाणी भरलं, थोडंसं खाली ठेवले वरती, बऱ्यापैकी भरले त्यात.
काय जागा आहे का विद्यार्थ्यांनो असं विचारलं. ते म्हणाले सर थोडंच आहे आणि भांडी तसं भरलेलं आहे. किती? एक 5 लिटरची एक काचेची फ्लास्क होती आणि त्याच्यामध्ये पाणी भरले. किती भरले? जवळजवळ एक 4 लिटर पाणी भरले असं समजू आपण. 1 लिटरच खाली होते. जागा किती बसणार आहे? काय नाही सर, थोडीशी राहिले यात. गुरुजींनी गारगोटी आणली होती, अशी गारगोटी भरले. त्यात भरल्यावर काय होईल? थोडंसं बाहेर येणार पाणी आणि जिथे जिथे सांधे असतात ना, सांध्यात पाणी आत शिरले आणि गारगोटे सगळे त्यात बसले. आता काय टाकता येईल का त्यात? नाही. गुरुजींनी विचारले काय जागा आहे का यात? नाही गुरुजी म्हणाले, जागाच नाही होत. आणि गुरुजींनी वाळू काढले आणि वाळू टाकले त्यात. त्या सांध्यात सगळे वाळू इकडे तिकडे जाऊन बसायला लागले. बऱ्यापैकी वाळू पण त्यात मावली. थोडी एवढी आणली होती, वाळू पण त्यात मावली. गुरुजींनी विचारलं का आहे का बाबा जागा, आत्ता काय टाकता येईल का यात? गुरुजी अजिबात काही नाही चालणार बघा म्हणाले. गुरुजींनी साखर आणली होती एवढी. मग साखर टाकली त्यात. मस्तपैकी आणली होती, 100-200 ग्रॅम साखर आणली होती गुरुजींनी. ती साखर सगळे पाण्यात गायब. गुरुजींनी विचारले काय जागा आहे का बाबा यात? नाही गुरुजी, आत्ता काही बसणार नाही, आत्ता काहीच बसणार नाही म्हणाले. गुरुजींनी हळूच फुलं आणली होती, हलकी काय म्हणतो आपण ते लाल आणि सफेद फुलं असतात ना. कुठलं? एकदम पातळ असतात ना, सदा फुले आणले होते गुरुजींनी. मिळत नाही नाही गुरुजी, कुठे जागाच नाही म्हणाले. गुरुजींनी मूठभर सदाफुली टाकली, सगळी तरंगायला लागले वरती. जागा झाली की नाही? म्हणजे पाणी भरलं तेव्हा आत्ता काय फारसं जागा नाही असं वाटत असताना दगड बसली त्यात, वाळू त्यात बसली, साखर बसली त्यात आणि फुलंही बसली. तसं आम्ही जर ठरवलं ना, आम्हाला एकूण दिवसभराच्या कालावधीत सर्व थोडा हे साखर वगैरे हे बघा, जे पाणी आहे आमचं दैनंदिन काम आहे असं समजून जा. पाणी आहे ना मूळचा, तो आपलं दैनंदिन जे काय विद्याध्ययन असेल, अमुक असेल किंवा कोण नोकरी करत असेल त्याच्या कामासाठी तो गेला असं समजूया, किंवा आपल्या दैनंदिन गरजासाठी गेला असं समजूया. बाकीच्या बाबा मोठे दगडं बिगडं टाकले, आपल्या कामासाठी गेला असं समजूया. बरोबर? एक आमच्या दैनंदिन शारीरिक गरजापायी गेला आणि दुसरं दगडं बिगडं त्यात गारगोटे भरले, ही बाबा आपल्या ड्युटीसाठी गेला. त्याच्या व्यतिरिक्त ही वाळू भरले ना, म्हणजे जाता जाता येता कितीतरी लोकांना भेटतो, ह्यांचंही काम करतो, ह्यांना निरोप देतो, त्यांना निरोप देतो, ह्याच्याशी बोलून येतो, त्याच्याशी बोलून येतो, येता एक 5-10 मिनटं किंवा अर्धा तास कुठलं तरी काहीतरी करून येतो. त्याच्यासाठी पण वेळ जातो, सामाजिक म्हणतो आपण. आणि घरी आल्यानंतर परिवारासाठी थोडाफार वेळ द्यावा लागतो. परिवारात काही ना काहीतरी काम असतात की नाही, परिवारातले कुटुंबातले कामं असतात, त्याच्यासाठी पण वेळ द्यावा लागतो. त्याच्याहीसाठी वेळ देणं साखरेसारखं. साखर आहे की नाही, ते परिवाराचं काम म्हणजे काय, कधीही काढू शकतो आणि तेवढा वेळ असतोच त्या पाण्यात, त्या वेळेमध्ये तेवढा वेळ काढू शकतो आपण. आणि हे फुलंही अरे आमच्या मनासाठी आध्यात्मिक साधना करायचं आहे ना, त्याच्यासाठी सुद्धा आम्हाला वेळ काढावाच लागतो. अशा पद्धतीने आपण जीवनात सवय लावून घ्यायला पाहिजे. तुम्हाला आज फारसं गंभीर वाटत नसेल, व मला तरी असं वाटते ना, 1 तास जरी मिळाले तर असं वाटते मला 1 तास म्हणजे बाबा ₹1,00,000 मिळाल्यासारखं वाटते. 1 तास जर मला आज माझ्या कामातनं मला मोकळीक मिळाली, 1,00,000 मोलाचा वेळ मिळतो. 1 तासाभरामध्ये मी इतक्या
लाखभर रुपयाचं काम करू शकतो, एवढ्या किमतीचे काम करू शकतो. का? आपण तेवढा वेळ कुठल्या एफर्टसाठी लावला ना, लाखभर रुपयाचं काम करू शकतो. खूप किमतीचं असते वेळ, व्यर्थ जाऊ द्यायचं नाही. एक एक क्षणसुद्धा माझा काही ना काहीतरी संपादन करण्यासाठी, एकतर शरीरासाठी, बुद्धीसाठी आणि मनासाठीच खर्च व्हावा. आणि व्यर्थ जे आहे ना, गप्पा गोष्टी माणसाने जीवनात करावं, एक मनोरंजन आहे, पण आयुष्य सगळे त्याच्यात जाऊ नये मनोरंजनामध्ये. आमचं लिकेज कुठे आहे? आमच्या वाईट सवयी जे आहेत ना, वाईट सवयीसाठी वेळ व्यर्थ जातो. तिसरं, आम्ही व्यसनादी जर शिकलेले असू तर व्यसनांमध्ये वेळ जातो. आणि म्हणजे कोणाला जुगार खेळायचा आहे, कोणाला गप्पा गोष्टी करायचं आहे, आणि कोणाला फालतू कुठेतरी फिरून यायचं आहे. असे म्हणजे मोठी लिस्ट तुम्ही बनवाल. आता मी सांगितलं तर बाबा फालतू वेळ कुठे कुठे जाते सांगा म्हटलं तर किती जण सांगणार सांगा बघू. आपलं जीवनातलं फालतू वेळ कुठे कुठे जातो? मोबाईलवर जातो, बरोबर. आणखीन काहीही गरज नसलेल्या गप्पा गोष्टी करतो की नाही आपण? काय गरज असते का? कोणाची निंदा नालस्ती करणे, ह्याच्या मोजमाप काढ, त्याच्या मोजमाप काढ, त्याच्यात वेळ घालवतो की नाही? घालवतो. आणखीन एवढ्याच दोनच गोष्टीमध्ये जाते आपली वेळ. व्यर्थ समय कुठे कुठे जाते आपली? नाही विचार. एक्स्ट्रा गरज नसताना झोपा काढायचा दिवसभर. वेळ जाते की नाही? गरज आहे का शरीराला? नाही आहे. ते उलट शरीराला आळस देणार आहे. एक्स्ट्रा झोपून काढतो. बघा आचार्यांनी सांगितलं एक्स्ट्रा झोप म्हणजे ही व्यर्थ आहे जीवनात. आणखीन जी काम जेवढ्या वेळेत करायला पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक वेळ घेणं हे कालापहरण आहे. जी काम जेवढ्या वेळेत करायला पाहिजे तेवढ्यात न करता, म्हणजे अंघोळ 5 मिनिटात करायला पाहिजे त्याच्या अर्धा तास लावला तर 25 मिनिटं घालवलाव्या. जी वेळ जेवढ्या वेळेत केलं पाहिजे त्याच्यापेक्षा अधिक वेळ, कारण माझ्या त्याच्या स्किल तयार झालेले नाही आहे, इथेही व्यर्थ वेळ गेला. आणखीन कशात जातो? माझे जेवण एवढ्या वेळेत जायला पाहिजे, उगाच 2 तास जेवण करत बसायचं. काय गरज आहे का? नाही आहे. आणखीन कुठे जाते वेळ? काही कारण नसताना इकडे तिकडे भटकायचं. जसं गावातली भटके कुत्रे असतात, या घरासमोर जाते, हाड म्हटले की तिथनं तिकडे जाते, आणि त्याने हाड म्हटले की तिकडे जायचं. तसं काही लोकांना असा भटकायची सवय असते. इथं ततो धावते ग्रामे कौदिको यथा, म्हणजे गावातलं भटकं कुत्र हिकडी तिकडी धावते. गावामध्ये भटके कुत्रे असं धावत असते ना, त्याला काही जीवनात काही ध्येय उद्दिष्ट काही नाही आहे. कोणाच्याही दारात जाऊन उभं राहायचं, हाड म्हटलं की पुढच्या घरात जायचं, हाड म्हटलं की पुढच्या घरात जायचं. असं काही लोकांना सवय आहे. इकडी तिकडी दिवसभर याच्यात जाऊन बस, त्याच्यात जाऊन बस, त्याच्यात जाऊन बस, असं यात पण वेळ जातो. एकूण आपण या शिबिरात आलाय तर एक गोष्ट लक्षात ठेवा की आजपासूनच कशातही आपला वेळ वाया जाणार नाही, व्यर्थ जाणार नाही याची काळजी घ्यावी बस. आणि केवळ 10 दिवसांच्या शिबिरासाठी नव्हे, हे आयुष्यभराचं नियोजन करण्यासाठी आम्ही आलो आहे, शिकण्यासाठी आलो आहे असं समजायचं. गंभीरतेने त्याचा विचार करायचा आणि एक एक क्षणसुद्धा कसं बाबा मला ह्याचा सदुपयोग करता येईल. काहीतरी तुम्हाला थोडा वेळ भेटला तर
काहीतरी गोड वस्तू तुम्हाला खायला दिलं तर जितका आनंद वाटतो ना, तितका आनंद वाटला पाहिजे. मला एवढा वेळ भेटला, आज एक्स्ट्रा वेळ भेटला मला. एक्स्ट्रा वेळ काढणं ही आमच्याच हातात असते आणि ती काढायचं आणि काढून त्याचा चांगल्या गोष्टीसाठी सदुपयोग करायचा. मग चांगल्या गोष्टींसाठी म्हणजे चांगल्या गोष्टी कुठली कुठली आहेत याचाही एक यादी तुमच्याकडेच असणार. आता माझ्याकडे वेळ नाही आहे, नाहीतर मी अजून त्याही सगळी सांगितलं असतं तुम्हाला. चांगलं मी नाही सांगणार, तुमच्याकडनंच काढणार. तेही तुमच्याकडे खूप स्टॉक आहे, नाही असं नाही. प्रत्येक गोष्टीची ज्ञान तुमच्याकडेच आहे. आम्हाला काय सांगावं असं काही गरज नाही आहे, फक्त ते काढायला वेळ लागतो. तुमचं काय झालं आहे, आत्ता पडलेले आहेत ते आतमध्ये आणि त्याच्यावर बऱ्याचशा गोष्टी पडलेल्या आहेत. त्याला खालून आता बाहेर काढायचं आहे ना, वेळ लागतो आहे, त्याला थोडासा वेळ लागतो आहे. पण तुम्ही मनात आणलं तर एका क्षणात बाहेर येऊ शकतात. तर या शिबिरात आपण समयाचा सदुपयोग कसं करावं, आणि मी लांबोरे गुरुजींना सांगितलं, बघा बाबा, या आचार्य लोकांना सांगितले, एक एक क्षणही व्यर्थ जाणार नाही. नाहीतर गेला, लघवीला जाऊन येतो म्हणून गेला, अर्धा तासाने आला. काय करायचं याला? काय नाही, धरून बडवायला पाहिजे, दुसरं काय नाही करायला. आयुष्यभर लक्षात राहील असं करायला पाहिजे, म्हणजे व्यर्थ वेळ घालवू नये. असं कुठेतरी गेला जेवण, नाही मी जेवायला गेलो तर उशीर झाला, नाहीतर पाठीमागून आला, नाही ते सगळे झाडून बिडून यायला वेळ लागला. ही आमच्याकडे भरपूर बहाणे आहेत, कारण आहेत आणि कुठल्याही कामाचे नाही आहे. असं न सांगता प्रत्येक क्षण आणि क्षण चांगलं वापर कसा करता येईल याचा विचार करावा. आत्तासाठी नाही, आयुष्याकरता कराल अशी अपेक्षा करतो. आणि मग पुन्हा आपण उद्या भेटू. नमस्कार. हरि ओम. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. या श्लोकाचा अर्थ असा आहे, ही प्रार्थना आहे. सर्वे अत्र सुखिनः सन्तु. अत्र म्हणजे येथे, सर्वे म्हणजे सर्व, सुखिनः म्हणजे सुखी, संतु म्हणजे राहो. इथे सर्व लोक सुखी राहो. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे निरामयाः सन्तु. निरामय म्हणजे निरोगी. सर्व लोक दैहिक, मानसिक, बौद्धिक आरोग्य सगळ्यांना लाभो. सर्वजण निरोगी राहो. आपली प्रार्थना काय? आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी नाही, सर्वांचं. सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु. भद्र म्हणजे चांगलं, पवित्र. सगळ्यांना चांगलं ते पाहायला मिळू द्या, ऐकायला मिळू द्या. मा कश्चित दुःखभाग भवेत. देवा, कोणाच्याही वाट्याला दुःख देऊ नको, कोणाच्याही वाट्याला दुःख देऊ नको. मा कश्चित दुःखभाग भवेत. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित, कोणाच्याही वाट्याला दुःख येऊ नये. शांती शांती शांती. मग काय पाहिजे? शांतीच पाहिजे, दुसरं काय नको. 4 गोष्टी लक्षात राहतील. सर्वजण सुखी राहायला पाहिजे. सर्वजण म्हणजे माणसं नव्हे, सगळीच. झाडं असतील, पशु असतील, पक्षी असतील, किडे मुंगी, जे कोणी आहेत जीवसृष्टी, सर्व सुखी राहू द्या, सर्वही निरोगी राहू द्या. आणि कोणाच्याही वाट्याला देवा दुःख देऊ नको. मा कश्चित. आणि सर्वांना चांगलं ते पाहायला ऐकायला मिळू दे, बस. कारण सर्वात जास्त ज्ञान पाहणे आणि ऐकण्याने मिळत असते. म्हणून सगळ्यांना त्या चांगल्या मार्गाने ज्ञान मिळू दे, पवित्र ते पाहायला मिळू दे,
अपवित्र असभ्य गोष्टी पाहायला ऐकायला नको, असा त्याचा अर्थ आहे. ही प्रार्थना आपण रोज करायचं असतो. कळलं? हरिओम.